वा, मस्त रिमझिम पाऊस पडत आहे। साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे उपवासाची। त्यासाठी हे बटाटे आधी मी सोलून चिरून घेत आहे। बटाटे आता मी बारीक चिरून घेत आहे। हे अशा पद्धतीने हे बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता हे बटाटे मी पाण्यात ठेवणार आहे। पाण्यात बटाटे कापून ठेवलेले आहेत, नाहीतर ते काळे पडतील। बटाटे चिरून झालेले आहेत आणि हा साबुदाणा मी 4 ते 5 तासांसाठी भिजत घातलेला होता। तो आता छान भिजलेला आहे। साबुदाणा बनवण्यासाठी ही हिरवी मिरची, कोथिंबीर व जिरं मी घेतलेले आहे। फोडणीसाठी आता मिरची मी चिरून घेणार आहे। हिरवी मिरची मी आता चिरून घेत आहे। मिरची चिरून झालेली आहे। आता मी कोथिंबीर चिरून घेते। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल। तेल तापलेलं आहे। आता आपण आधी जिरे घालूया। फोडणीसाठी जिरं घातलेलं आहे। आता आपण हिरवी मिरची घालूया। परतून घेऊया व्यवस्थित। आता आपण हे चिरून ठेवलेले बटाटे, पाण्यात कापून ठेवले होते आपण, ते बटाटे घालूया। परतून घेऊया व्यवस्थित। बटाटे चांगले तेलात परतून घ्यायचे आहेत। आता आपण यावर झाकण ठेवून बटाट्यांना वाफवून घेऊया। मध्ये आपण थोडे बटाटे परतून घ्यायचे आहेत, नाहीतर खाली करपतील। व्यवस्थित परतून घ्यायचे आणि पुन्हा याला वाफ द्यायची आहे। चेक करूया आपण आता आपले बटाटे चांगले मऊ झालेले आहेत की नाही। थोडासा कच्चा आहे। अजून 2 मिनिटं आपण याला वाफ देऊया। दोन मिनिटं झालेली आहेत। आपण बघूया बटाटे मऊ झालेत का। परतून घेऊया, चेक करूया। बटाटे आता आपले छान मऊ झालेले आहेत, शिजलेले आहेत। आता आपण यावर थोडंसं मीठ ॲड करूया, थोडंसं। आता आपण हा साबुदाणा घालूया, भिजवून घेतलेला। तर आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। साबुदाणा आपला आता व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण यावर झाकण ठेवून याला 2 मिनिटांसाठी वाफवूया। 2 मिनिटं झालेली आहेत। आता
आपण साबुदाणा व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण यावर शेंगदाण्याचा कूट घालूया। शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर खोबरं किसून घातलं तरी चालेल। आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता शेंगदाण्याच्या कूटचं। जास्त आवडत असेल तर जास्त घातला तरीही चालेल। परतून घेऊया, व्यवस्थित परतून घेऊया। साबुदाणा, शेंगदाणे आणि बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। शेंगदाण्याने खूप छान टेस्ट येते, तुम्ही एकदा शेंगदाणे घालून नक्की करून बघा। आता आपण वरून चिरलेली कोथिंबीर घालूया। आणि परतून घेऊया। कोथिंबीर नाही घातली तरी चालेल, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता। आणि आता आपली ही खिचडी, साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। गरम गरम साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। गरम गरम साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय।